चला तर मैत्रिणींनो, मस्त अशी पावसाची रिमझिम रिमझिम चालू आहे बाहेर आणि आम्ही घरी बनवलेत आज गरमागरम मस्त अशा चकोल्या म्हणजेच वरणफळं. तर अशी गरमागरम वाफळलेली वरणफळं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती तुपाची धार असं कोणाकोणाला आवडतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडं चकोल्या सगळ्यांना घरामध्ये आवडतात, पण खूप दिवसांनी केल्या होत्या मी. जवळपास मला आठवत पण नाही, 1 वर्ष झालं असेल मी ह्या चकोल्या केल्या होत्या. चला तर ह्या चकोल्या मागच्या खूप साऱ्या आठवणी पण आहेत. सासूबाईला जवळपास जाऊन आज 1 महिना झालं पूर्ण. मंगळवारी म्हणजे मंगळवार 1 महिना पूर्ण झालं. तर आणि तिथीवर म्हटलं तरी नवमीला वारल्या होत्या त्या. तर उद्या त्यांचं मासिक आहे आणि हे थोडेसे आजारी पडले होते म्हणून चकोल्या केल्या होत्या आज घरात. बाहेर मस्त पाऊस पण चालू होता, घडीत ऊन पडायचं, घडीत पाऊस यायचा आणि छान असं आजचं सकाळचं वातावरण. चला तर व्हिडिओला तर केलेली आहे छान अशी सुरुवात सकाळी सकाळी. आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत कंटिन्यू पहा, कारण मी आज तुम्हाला चकोल्याची रेसिपी आणि त्याचबरोबर प्रोटीन पावडर कशी बनवते ते पण शेअर करणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि कसा वाटतंय तो कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. चला तर छान अशी आपल्या बागेपासून सुरुवात केलेली आहे. आपली ह्याची मोगऱ्याची फुलं, आबोलीची फुलं आणि त्याचबरोबर ही पिवळी फुलं इतकी उमललेली होती ना. आणि सगळीच फुलं जवळपास आता आपले जसा पाऊस चालू झाला आहे ना तसं आपल्या बागेला सगळीकडेच बहर आलेला आहे. देवपूजा तर खूप सकाळी लवकर झाली होती, 6:30ला देवपूजा झाली होती, पण फुलं मात्र त्या टायमिंगला उमलत नाहीत. त्यामुळे मी काय करते, सकाळी लवकर देवपूजा उरकून घेते. ज्यावेळेस मला पोथी वाचायची ना त्यावेळेस मग 9, 9:15ला माझं बऱ्यापैकी घरातली कामं उरकतात. त्यानंतर मग मी पोथी वाचायला बसते ना. तर त्यावेळेस पोथी म्हणजे आपले ज्ञानेश्वरी लावलेली आहे ना मी, तर ज्ञानेश्वरी वाचायला बसते ना, तर त्यावेळेस मग मस्त अशी सगळ्या देवांना फुलं वाहते. एक छान अगरबत्ती लावते, सुगंधी अगरबत्ती लावायची कधी वाचताना मन रमतं आपलं अगरबत्ती लावल्यानंतर. आणि त्यानंतर मग पोथी वगैरे वाचून घेतली आणि तुम्हाला जवळनं देवपूजा पण दाखवते बरं का. तर अशी काहीशी छोटीशी अगदी रांगोळी काढलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला देवपूजा दाखवल्याशिवाय मला ना अजिबात करमत नाही. आता 2-3 दिवस झालं ते बदाम काजू आणून ठेवले होते ह्यांनी, त्याची प्रोटीन पावडर पण करायची आहे. कॅल्शियम कमी असल्यानंतर ती पावडर दुधामध्ये पिली ना तर त्याचे खूप सारे आपल्याला फायदे होतात आणि ज्यांना डाएट करायचे त्यांच्यासाठी सुद्धा चांगली आहे. तर चला तर म्हटलं तीच करायची होती मला, पण त्या अगोदर एक पोथी वाचून घेतली आणि चला म्हटलं तुम्हाला देवपूजा आपली केलेली कशी ते पण दाखवते. देवपूजाचा व्हिडिओ केल्याशिवाय मला पण काही करमत नाही आणि माझ्या सगळ्या ताईंना माझी देवपूजा फार आवडते ना, तर त्यासाठी स्वयंपाक तर काय मला लाईटलीच करायचा होता. तुम्हाला जसं की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आजारी होते म्हणून मला करायची होती वरणफळं. पण त्या अगोदर म्हटलं डाळ वगैरे शिजवून घेतली मी, कुकर मगाच लावला होता, थोडासा भात पण लावला आणि वरणाला डाळ पण लावली. आणि इकडे बघू शकता मी आता करते आपलं प्रोटीन पावडर. तर ही सकाळी रोज दुधामध्ये ही पितात. एक फुलपात्र, मोठं फुलपात्र भरून दूध घ्यायचं आणि त्या दुधामध्ये हे 2 चमचे पावडर टाकून सकाळी रोज प्यायची. ह्याने भूकसुद्धा लागत नाही लवकर आणि हे एक आहारामध्ये असलेलं खूप चांगलं आहे. ते पण त्यातली त्यात सकाळी सकाळी आपण ज्यावेळेस उपाशी पोटी म्हणजे सकाळी उठल्यानंतर जो चहा पितो ना तो फार चुकीचा आहे. त्याच्याऐवजी जर आपण असा शेक करून पिलं किंवा हे गरम दुधात उकळत्या गरम दुधात टाकून एक 5 मिनटं भिजत घातलं ना तर खूप चांगली लागते ही पावडर. किंवा ह्याचा शेक जरी बनवून पिलं ना दुधामध्ये मिक्सरमध्ये फिरवून तरी खूप छान लागते. तर त्यासाठीच मी ही दर 15 दिवसाला करून ठेवत असते. तर त्या अगोदर इकडे पावशेर बदाम म्हणजे हे अर्धा किलोचे पाकिट होते, त्यातले पावशेर बदाम, पावशेर काजू टाकलेत आणि हे अर्धा किलो ओली खजूर आहे ती पण घेतली. आणि अक्रोडचं एक पाकिट आणलं होतं ते पण अक्रोड फोडून घेतले ते पण. आता हे सगळं तुपामध्ये मिक्स करून मी भाजलेलं आहे. तर तुम्हाला असं नुसतं कोरडं जरी भाजलं तरी चालेल, पण ज्यांना तूप आवडतं ना तर त्यांनी आवर्जून हे ना तुपामध्येच भाजा. तुपामध्ये भाजल्यानंतर ही पावडर जास्ती दिवस टिकते आणि वास पण छान येतो आणि चवीला पण खूप छान लागते, कारण तुपाचा फ्लेवर जो असतो ना तर त्यासाठी. आता काही जणाला तूप आवडत नाही त्याच्यामुळे त्याने स्किप केलं तरी चालेल, पण मी तुपामध्ये आवर्जून भाजत असते. आता लाडूसुद्धा ह्याच पद्धतीने केले जातात, पण ह्याच्यामध्ये आणखीन तुम्ही ड्रायफ्रूटचे वेगवेगळे प्रकार टाकू शकता. मकाना टाकू शकता, त्यानंतर पिस्ता टाकू शकता, मगजबी टाकू शकता, असे सगळे प्रकार जे आहेत ते टाकू शकता तुम्ही. पण मी जेवढे आहेत ना घरामध्ये नेहमी आमच्याकडे हे एवढेच आणतात. मगजबी तर आमच्या इथं मी बऱ्याच वेळा बघितलं पण काही डीमार्टला मिळले नाहीत. मकाना मिळतो पण हे काय आवडत नाही म्हणून आणत नाहीत. ह्यांना वाटतं मकाना उपासाला चालत नाही. नेहमी मला सांगतात तू काय पण आता मकाना काय पहिला होता का, आताच निघला आहे मित्र, आता हल्लीच बघतोय, उपासाला काय चालत नाही. ते सकाळी रोज खातात, त्यांचा शनिवार असतो आणि कुठलाही उपवास आहे ना त्यांचे खरंच नियमाने उपवास असतात.
म्हणजे केलं तर चांगलं करायचं, नाही तर करण्याहून गरज नाही असं म्हणतात. त्यामुळे तो मकाना मी किती जरी त्यांना म्हणलं ना उपासाला चालतो आहे तरी ते अजिबात आणत नाहीत. कशापासून बनतं आहे तोच माहीत नाही म्हणतात. त्यामुळे ते घरी अजिबात आणत नाही. त्यामुळे तो टाकायचा प्रश्नच येत नाही मला. आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा बरं का, ज्यांना कुणाला माहिती असेल उपवासाला चुलतं हे बऱ्याच वेळा मी सुद्धा पाहिले. पण तुम्हाला माहीत असेल तर त्याच्याबद्दल काही कमेंट करून सांगा. मला तर काय माहीत नाही त्या मकाण्याविषयी माहिती. तर असं हे सगळे ड्रायफ्रूट आहेत ना मस्त असे ते तूप टाकून भाजून घेतले. तूप टाकून भाजलं की बघू शकता असे खरपूस असा मस्त कलर छान आला आहे. आणि असे भाजण्यापेक्षा तुपातच भाजलेले कधीही चांगले. आता ओली खजूर आहे ना ती सुद्धा तुपात भाजून घेतली आणि हे थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतलं. आता हे एकजीव होतं, निम्म हे निम्म ते टाकायचं त्यामुळे. आणि ह्याला कुठल्याही प्रकारची साखर टाकायची गरज नाही आपल्याला. ज्यावेळेस पितो ना सकाळी आपण शेक करून किंवा काय, कारण ह्याच्यात अगोदरच आपण जास्त प्रमाणात खजूर टाकलेली. खजूरमुळे नैसर्गिक आपला ओरिजिनल गोडवा असतो, त्यामुळे गूळ साखर टाकायची काहीच गरज नाही. आता बघा ज्यांना डायबिटीज शुगर असतो त्यांच्यासाठी ही परफेक्ट म्हणजे पावडर आहे बघा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन दुसरे प्रकार ॲड करू शकताय. आणि बघू शकता मी मिक्सरमध्ये ही छान अशी मस्त ओलसर होते ही पावडर. पण अजिबात ह्याला बुरशी वगैरे लागत नाही किंवा किती महिनाभरसुद्धा टिकू शकते. कारण आहे ना ह्याच्यामध्ये आपण हे तुपात भाजून घेतलेलं आहे सगळं. त्यामुळे ते चला ही पावडर वगैरे छान अशी डब्यात भरून ठेवली. आता हे मला 15 दिवस तर टेन्शन नाही. 15 दिवसानंतर परत करत असते मी. जेवढं म्हणजे जास्त पण करून ठेवण्यात अर्थ नाही. मग आपल्याकडे वेळ असतो आणि जास्त वेळ पण लागत नाही ह्याला. त्यामुळे मी काय करत असते 15 दिवस 8 दिवस जाईल इतकंच करत असते. तर आता करते मी चकोल्या. तर चकोल्या करण्यामागची एक खूप मोठी आठवणसुद्धा आहे बघा. माझ्या सासूबाई खूप 8 तासाच्या होत्या. म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टी 8 तासाच्या होत्या. म्हणजे कुठलंही करायचं ना तर चांगलंच करायचं. आणि सुगरण खूप होत्या. म्हणजे पहिल्यापासून त्याचे दिवाळीचे प्रकार, कुरड्या पापड्या उन्हाळकाम हे खूप इतकं छान असायचं ना. खरंच आमच्या गल्लीमध्ये आहे ना सगळ्या बायका नटायच्या. कारण त्यांच्यासारखं कोणाचंच नसायचं, इतकं छान असायचं. खूप म्हणजे काळं तिखट जरी बनवलं तर खूप म्हणजे खूप सुगरण होत्या. आता हल्ली काही त्यांना होत नव्हतं कारण त्यांचं खूप वय झालं होतं त्यामुळे. पण ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं किंवा समत लहान होतं ना तर त्यावेळेस सगळं ज्या करायच्या ना त्या कुरड्या पापड्या काळं तिखट हे त्याच बनवून द्यायच्या मला मी पुण्याला असताना. म्हणूनच कुठलीही गोष्ट ना त्यांची खूप 8 तासाची असायची. आता ह्याच्या मागं ह्यांची एक हे सांगते मागच्या 2-3 वर्षाखालची गोष्ट आहे. म्हणजे 3-3.5 वर्षाखालची. कारण ज्यावेळेस आम्ही पुण्याहून गावी आलो होतो शिफ्ट झालो होतो तर त्यावेळेस तिथे दिवशी असंच केल्या होत्या. ज्यावेळेस ह्यांनी नॉनव्हेज खायला बाहेर म्हणजे गावाकडे कसं असायचं नॉनव्हेज खायला शेतामध्ये पार्ट्या असायच्या ह्यांच्या पोरांच्या. मग ते संध्याकाळचं कसं पार्टी असते की रानामध्ये जेवायला असतं की मग आम्ही आमच्या दोघीसाठी काय करणार म्हणून अशा चकोल्या करायचे. तर त्याच्यानंतर मला आठवतच नाही परत कधी चकोल्या केल्या की इथं आलं तसं तर. पण ह्या चकोल्या ना त्यावेळेस मी गावाकडे असताना केल्या होत्या. तर मी अशा केल्या ह्या पद्धतीनं जसे मी आज केल्यात तशा. तर त्यांचं म्हणणं होतं की त्या म्हणायच्या कुठलीही गोष्ट खरं तर म्हणजे हाताने केलेली चवदार लागते म्हणायची. आता वरणाला फोडणी दिलेली बघू शकताय तुम्ही. मला बोलण्याच्या नादात सांगायचं राहिलं त्याच्यामध्ये काय काय टाकले. पण फोडणी तुम्ही बघितलेली असेल तर त्या पद्धतीनं वरण केलेलं आहे. अगदी आपण जसं वरण करतो ना तसंच करायचं, फक्त टोमॅटो नाही टाकायचं. फोडणीमध्ये मिरची टाकले, लसूण टाकले, जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकला. आता आपल्याला हे वरण खूप घट्ट आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतण्यासाठी गरम पाणी टाकायचं. कारण चकोल्या आपल्याला जास्त प्रमाणात करायच्या. तर चकोल्या ज्यावेळेस मी त्यावेळेस केल्या होत्या तर त्या काय म्हणल्या माहिती आहे का, अशा कधीच करायच्या नाही. कारण हे किती जरी केलं तर हे चव लागत नाही. हे पोळपोट लाटण्यावर मी काय केले मोठी चपाती लाटून घेतली आणि चाकूने त्याला असे त्रिकोणी आकार दिले आणि त्या मी ह्या चकोल्या बनवून टाकल्या. तर त्यांनी मला म्हणलेले एक शब्द आठवते, जे हातानं केलं ना ते चवदार लागतं. मनीषा कधी पण तुम्ही हाताने करत जावा. असे मस्त बारीक छोटे छोटे गोळे करायचे. आपण पुरणाची लाटी असते ना त्या लाटीसारखं असं हातावरती ते गोल फिरवायचं आणि ते पातळ पातळ करायचं आणि ते ह्या वरणामध्ये सोडायचं. तर ते खाऊन बघा म्हणल्या किती छान लागतात. आणि मी काय करायची हे असंच करून द्यायची. मी आपली एक चपाती लाटायची मोठी आणि त्याला चाकूने हे करायचे कट करायचे. तर ही छोटीशी आठवण होती. इकडे बघू शकताय मग सकाळी ऊन होतं त्यानंतर हा टायमिंग असेल 12-12:30चा. माझी पोती वगैरे वाचून झाली, घरातली बरीच कामं केली. त्यानंतर वरणाला फोडणी दिली आणि ह्यांना सलाईन लावलं होतं त्यामुळे हे दवाखान्यात होते. त्यांना फोन करण्यासाठी बाहेर आले तर बघतो तर काय पाऊस चालू झाला होता.
चला म्हटलं तुमच्याशी पाऊस पण थोडासा आमच्याकडं कसा रिमझिम येतो आहे, कधी ऊन पडतं हे शेअर करावं. आज थोडंसं वातावरण होतंच, पण बघू शकता ह्या पद्धतीने मी चकोल्या केल्या होत्या. म्हणजे एक मोठी पारी लाटून घेतली चपात्याची आणि त्याला असे चाकूने काप केले. पण हे पूर्वीच्या लोकांना आवडत नसायचं. त्यांना काय वाटायचं, आटासानं कुठलीही गोष्ट करायची, आटासानं करायची. त्या म्हणायच्या ह्याच्यापेक्षा त्या चकोल्या केलेल्या किती, म्हणजे ती फळं जी असतात ना, ती फळं ती किती छान लागतात बघा म्हणायचे. आता ह्याला चकोल्या म्हणतात, त्याला फळं म्हणतात. फळं म्हणजे ती अगदी छोटीशी पारी करायची, जशी आपण मोदक करतो त्याला करतो. त्याचबरोबर म्हणजे नाही का हातावर असं गोल गोल करून उकडीचे मोदक ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हातानं कशी पारी करतो, तशा पातळ पातळ पाऱ्या करायच्या आणि ह्या वरणामध्ये सोडायच्या. तर अशा पद्धतीने ना आमच्या सासूबाईची पद्धत होती. पूर्वीच्या बायका खूप आटासाच्या होत्या. आता आपण कंटाळा करतो खूप आटास करायला आणि आपण असंच काहीतरी करून देतो. तर मला खरंच आता ज्यावेळेस मी आयुष्यात कधी जरी चकोल्या केल्या किंवा फळे केली ना, तर मला आठवण येईल. आज पण मी तशाच करणार होते, छोट्या छोट्या पाऱ्या करून, पण मला टाईम नव्हता. कारण हे दवाखान्यातनं येणार होते लगेच, त्यांना भूक पण लागलेली होती, सलाईन लावलं होतं. त्यामुळे तर म्हटलं चला आता करून देवा एवढे वेळेस, इथून पुढे आटासनं सासूबाईसारख्याच करणार. कारण खरंच त्यांच्या कुठल्याही गोष्टीचा आटास होता आणि खरंच त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं. आणि 99% मी त्यांच्या सगळ्या गोष्टी शिकलेली आहे. असं नाही की मी त्यांचं काही शिकलेलं नाही, त्यांची प्रत्येक गोष्ट आहे ना मी शिकलेली आहे. तर खूप दिवसांनी अशा अंगत पंगत बसली होती जेवायला दुपारचं एकत्र. खूप दिवसांनी, जवळपास 15 दिवस झालं कोणीही एकत्र नव्हतं. मागच्या 15 दिवसाखाली घरामध्ये सगळे नातेवाईक पाहुणे होते, त्यामुळे आम्ही असे एकत्र जेवायला बसायचं. सासूबाई वारल्या त्यामुळे सगळेच होते इथं. तर तसं बसणंच खूप दिवस झालं नव्हतं, पण आज फायनली योगायोगाने सगळीच घरी होती. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि उद्या मासिकाचा व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्याशी. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.